धामणगाव रेल्वे तालुक्यातील जिनिंग प्रेसिंग युनिटच्या संचालकांकडून शेतकऱ्यांची लूट होत असल्याचा धक्कादायक आणि संतापजनक आरोप जळगाव आर्वी येथील युवा शेतकरी भूषण भोगे यांनी केला आहे। एकीकडे शेतकरी अस्मानी संकटाने हवालदिल झाला आहे। अतिवृष्टी आणि नापिकीमुळे त्याची भविष्याची चिंता वाढली आहे। शासनाने जाहीर केलेल्या अनुदानात देखील अडवाणी येत आहे आणि आता त्यांना सुलतानी संकटाचाही सामना करावा लागत आहे। NP9 न्यूजशी बोलताना भूषण भोगे यांनी सांगितले की ते 11 नोव्हेंबर 2025 रोजी टाटा एस वाहनात कापूस भरून ते विक्रीसाठी घेऊन गेले। जिनिंग मध्ये गाडी घेऊन जाण्यापूर्वी त्यांनी सकाळी 9:15 वाजता संबंधित वाहनाचे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या काट्यावर गाडी क्रमांक MH43 BX 1066 चे वजन केले। त्या वाहनाचे वजन 4460 किलो भरले। मग लगेच मी तीच गाडी घेऊन अग्रवाल नॅचरल फायबर्स प्रायव्हेट लिमिटेड धामणगाव रेल्वे बायपास रोड वरील जिनिंग मध्ये गेलो। तिथे लगेच 15 मिनिटांनी वेळ 10:05 वजन केले असता 4420 किलो भरले। बाजार समिती व अग्रवालच्या जिनिंगच्या काट्यात 40 किलो कापूस कमी भरला। मी त्या संबंधी विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे मला देण्यात आली। एका गाडी मागे 40 किलोची लूट शेतकऱ्यांची होत असल्याची खात्री मला झाल्यावर लगेच मी तीच गाडी घेऊन दुसऱ्या जिनिंगला गाडी मोजली। तिथे सुद्धा 20 किलोचा फरक दिसत होता। मग मला अग्रवाल जिनिंग मध्ये बोलावण्यात आले। तिथे मला त्यातील फरक पडलेल्या किलोचे पैसे देतो असे सांगण्यात आले व तू हे कोणाला सांगू नको अशा प्रकारे माझी समजूत काढण्यात आली। जिनिंग अँड प्रेसिंग युनिट वर देखरेख ठेवण्याची जबाबदारी ही कृषी उत्पन्न बाजार समितीची असते। भूषण भोगे यांनी या प्रकरणाची तक्रार कृषी उत्पन्न बाजार समितीकडे केली आहे। सगळ्यांना माहित आहे की एकीकडे अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे, शेतकरी कुठल्या परिस्थितीतून जात आहे, शेतकरी अक्षरशः हवालदिल झालेला आहे अतिवृष्टीमुळे। तर एक दुसरीकडे अस्मानी संकटासोबतच सुलतानी संकटाचा त्याला सामना करावा लागत असल्याची बाब येथील जे शेतकरी आहेत भूषण गणेशराव भोगे यांच्यासोबत ती घडली आहे। आता नेमकं त्यांच्यासोबत काय घडलं, कुठला प्रकार झाला हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ। नमस्कार, मी भूषण भोगे, जळगाव आर्वी। मी माझ्या शेतातील कापूस विकण्यासाठी अग्रवाल जिनिंग मध्ये गेलो। तर त्यासाठी मला पहिलेच माहित झालं होतं की या काट्यामध्ये काहीतरी फरक आहे बा। पहिल्या दिवशी विकला, त्या दिवशी अगोदरच्या दिवशी कापूस विकला होता मी, तर त्यात मला 40-50 किलोचा लॉस झाल्यासारखं वाटलं। त्यामुळे मी दुसऱ्या दिवशी ठरवून घेतलं की आपल्याला दुसऱ्या दिवशी काटा करून न्यायचे एपीएमसी मधून। एपीएमसी मध्ये काटा केला आणि त्यात समजा 44 क्विंटल 60 किलो गाडी भरली ती। आणि अग्रवाल जिनिंग मध्ये गेलो असता 44 क्विंटल 20 किलो गाडी भरली। त्यावेळेस मी त्यांना विचारणा केली की हे काय आहे बा, हे 40 किलो कसं काय कमी भरत आहे वजन? तर ते म्हणाले की नाही, ते टनाचा काटा आहे, हा क्विंटलचा काटा आहे, असं तसं आडवा वेगळी ते उत्तर दिली। तर मी मग त्या कृषी उत्पन्न समितीसोबत जे हे आहे सचिव कृषी उत्पन्न समितीचे त्यांना फोन केला। त्यांना सांगितलं का हा असा असा प्रकार घडत आहे व या जिनिंग मध्ये 40 किलोचा जो शेतकऱ्याची लूट होत आहे इथं। तर त्यांनी मला एक माणूस पाठवला तिथून तर आणि तो माणूस आला तिथे मार्केटचा आणि त्यांनी बघितलं की 40 किलोचा फरक आहे। तर त्यांनी तो माणूसही त्याच दिशेनं म्हणजे त्या जिनिंग प्रेसिंग वाल्याच्याच इकडनं बोलायला लागला। तर मी म्हटलं जाऊ द्या बा, आता काय म्हणजे ज्याला आपण बोलावलं तोच जरी हायर होत आहे, तोच जरी म्हणजे सिलेंडर होत आहे, तर मग आपला काय विषय आहे, जाऊ द्या। मग तो नंतर आम्ही हे झालं। मग त्या जिनिंग प्रेसिंग वाल्याला आम्ही सांगितलं की तुम्ही या बा, हा असा असा फरक होत आहे तुमच्या काट्यावर। तर तो म्हणाला आम्ही येतो बा। अग्रवाल आले आणि त्यांनी मग त्याची शहानिशा करून घेतली। तर नाही म्हणते असं आहे तसं आहे, तो मोठा आहे हा लहान आहे, यात त्यांनी आडवा उडवीची उत्तरं दिली। आणि नंतर मग म्हणे तुझं जे लॉस झालाय तो मी भरून देतो तुला। मी त्यानंतर मग 3 काट्यावर गाड्या करून घेतल्या, काटा केला मी त्या गाडीचा। तर त्याही बाकी जिनिंग मध्ये 20-25 किलोचा फरक आहे। अग्रवालची तर 40 आहे, तर बाकी इथे 20 किलोचा फरक पडत आहे। एपीएमसी पेक्षा कमीच भरत आहे कुठेही गाडी, म्हणजे 20 किलो पासून तर 40 किलो पर्यंत। मग म्हटलं हे तर खूपच आहे बुवा, म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्याची खूप लूट चालू आहे। आणि त्यानंतर काय झालं की मग ह्या असा प्रकार घडल्यानंतर एपीएमसीनंच काट्याच्या ज्या पट्ट्या होत्या पक्क्या त्या देणंच बंद करून दिल्या। म्हणजे कास्तकाराजवळ प्रूफच नाही राव। म्हणजे एक प्रकारचं जे पक्क प्रूफ होतं कास्तकाराचं, जे कास्तकार ज्याच्या भरोश्यावर भांडणार होता पुढे जाऊन, तर ते प्रूफ देणंच बंद करून दिलं।
प्रूफ देणं पण केल्यामुळं म्हणजे आता कास्तकाराची एकदम वेगळ्याच प्रकारे लूट चालू आहे. यात म्हणजे जिनिंग प्रेसिंग सोबत कृषी उत्पन्न बाजार समिती तेवढीच कारणीभूत आहे. जे कास्तकाराची लूट होत आहे यात दोन्ही यांचा सारखाच हे आहे. म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती लूट करत आहे आणि जिनिंग प्रेसिंग वाले लूट करत आहे. म्हणजे यांचं मिलीभगत आहे सगळी. 40-40 किलो समजा दररोजचा कापूस म्हणजे एक जिनिंग वाला एका गाडीवर खात आहे. तर मग आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये 40 गाड्याच्या जवळपास म्हणजे 100 गाडीच्या जवळपास जमा होते. 40-50 क्विंटल तर फुकट जमा करत आहे. 300 गाड्या जाते समजा दररोजच्या. ही एक प्रकारे म्हणजे विचित्र लूट चालू आहे शेतकऱ्याची सध्या. युवा शेतकरी भूषण गणेशराव भोगे यांच्याशी बोलणं केल्यावर असं काही लक्षात आलं, म्हणजे थोडक्यात त्यांचं असं म्हणणं आहे की APMC ची जे गाडीचं वजन जे भरते त्यापेक्षा धामणगावात धामणगावातील कुठल्याही जिनिंग प्रेसिंग मध्ये ते 20 ते 40 किलो पर्यंत कमी भरते. याचा अर्थ असा आहे की जिनिंग प्रेसिंग वाले हे शेतकऱ्यांची लूट करत आहेत. ते काटा मारतात का, हा सगळा प्रश्न इथे उद्भवतो. आणि या सगळ्या प्रश्नाचं शासन आणि प्रशासनाला उत्तर देणं भाग आहे. आणि शासन आणि प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी या सर्व शेतकऱ्यांकडून अपेक्षा आहे. आणि शासनाला विनंती आहे आणि प्रशासनालाही विनंती आहे. या प्रकरणात अग्रवाल नॅशनल फायबर्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक उमंग अग्रवाल यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. ब्युरो रिपोर्ट, धामणगाव रेल्वे.